नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आमच्याकडून तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर, तुम्ही कंधारमध्ये आलात. खरंच कंधार तालुक्याचं भाग्य लाभलेलं आहे. मॅडम स्त्रीरोग तज्ञ आहेत, सर बालरोग तज्ञ आहेत आणि मॅडम आज दिवस पण खूप चांगला आहे. 21 जून योगा दिवस आहे. आज या योगा दिवसाची काही तुमचा लग्नाचा वाढदिवस. तर मॅडम, तुम्ही गरोदर स्त्रियांना आज योगा दिनाचं काय सांगा? मी डॉक्टर वसुधा आंबेडकर, स्त्रीरोग तज्ञ. माझं एवढं म्हणणं आहे की प्रत्येक गरोदर स्त्रीनी हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे आणि रोज 15 मिनिट तरी वॉक केलं पाहिजे आणि साधे प्राणायाम वगैरे रोज योगा केला तरी त्यांना पहिल्या 3 ते 5 महिन्यापर्यंत जास्त हे लाभदायक ठरेल. किंवा त्या माध्यमातून कसे रक्तस्राव किंवा आपल्या शरीरातले जे काही दुसऱ्या व्याधी आहेत त्या कमी होतील आणि रक्तपुरवठा एकदम व्यवस्थित प्रकारे होईल बाळाला. त्यामुळे प्राणायाम हे एकदम चांगला योग आहे. त्याच्यामुळे हा योगा तर तुम्ही केलाच पाहिजे आणि 9 महिन्यापर्यंत तुम्ही रोज 15 मिनिट तरी चाललं पाहिजे. आफ्टर सकाळच्या जेवणानंतर 15 मिनिट आणि संध्याकाळच्या जेवणानंतर 15 मिनिट. त्यामुळं काय होईल की बाबा आपल्यामधला स्थूलपणा आणि जो आळसपणा आहे यावरती थोडासा चांगला इफेक्ट. धन्यवाद मॅडम. सर, आज योगा दिनाचं तुम्ही छोटे बालक असतील 1 ते 10 वर्षाच्या वयोगटातील मुलांना तुम्ही काय सांगा? सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं एवढंच म्हणणं आहे की जे आता आजकालच्या याच्यामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये फास्ट फूडवर आपण जे जास्त भर देतोय आई वडिलांनी सुद्धा, तो कमी केला पाहिजे. जे घरी बनवलेलं अन्न आहे ते व्यवस्थितपणे बाळाला खाऊ घालणं, डॉक्टरांचा सल्ला व्यवस्थित मानणं, या गोष्टी केल्या तर लवकरात लवकर आजारपणातून बाळाची सुटका होईल आणि बाळा गंभीर आजाराशी सामना करण्याची ताकद त्याच्यात येईल. फास्ट फूड पासून बाळांना त्याच्या आई वडिलांनी लाभ दिला पाहिजे. असं माझा एवढाच संदेश आहे. धन्यवाद सर. तुम्हाला पुन्हा एकदा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज तुमचं स्वागत. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, संतोष सोमासे, कंधार, नांदेड.